श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे तुळशी विवाह जो उद्यापासून सुरू होणार आहे. तर तुळशी विवाहापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विवाह आपण करत असतो. तर आपल्याला उद्यापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत काही उपाय करायचे आहेत. अगदी साधे सोपे उपाय आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल. त्याचप्रमाणे जे कोणी विवाहासाठी इच्छुक आहेत तर त्यांचे विवाहसुद्धा लवकर जुळून येण्यास मदत होईल. तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत जे काही आपल्याला दिवस मिळतात, तर या दिवसांमध्ये आपण जर काही उपाय केले तर ते जास्त प्रभावी ठरतात. वैवाहिक जीवन जर सुखी असेल, समाधानी असेल, तर त्या घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक राहते, आनंदी राहते. नवरा बायकोचे नाते व्यवस्थित असेल तर घरसुद्धा हसत खेळत राहत असते. परंतु जर हेच नाते व्यवस्थित नसेल, नात्यामध्ये मतभेद असतील, दुरावा असेल आणि या नात्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून आपल्याला जर काही उपाय करायचे असतील तर तुम्ही नक्कीच या दिवसांमध्ये हे उपाय करू शकता. तसेच विवाह इच्छुकांचे विवाह जुळत नसतील, लग्न जमण्यास अडचणी येत असतील, तरीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता. आता लग्न जुळण्यासाठी जर अडचणी येत असतील तर काय करायचं आहे बघा. या 4 दिवसांमध्ये तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट बोलायची आहे. आता हे कोणी करायचं आहे तर ज्या मुलीचं किंवा जिचं लग्न जमत नाही, तर अशा कन्येच्या आईने किंवा वडिलांनी जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला काय बोलायचं आहे तर मी एका कन्येच्या लग्नात दान करेन, असं एवढंच म्हणायचं आहे. म्हणजे आपल्या घरच्या तुळशीचं लग्न लावल्यानंतर आपल्याला तुळशीसमोर हात जोडून एवढंच म्हणायचं आहे की मी एका कन्येच्या लग्नामध्ये दान करेन. माझ्या मुलीचे लग्न जे आहे तर ते लवकर होऊ द्या. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर तुळशी विवाह झाल्यानंतर विवाहाचे मुहूर्तसुद्धा सुरू होतात. तर त्यावेळेला कोणत्याही एका मुलीच्या लग्नामध्ये, मग ती तुमच्या जवळील असेल किंवा दूरची असेल, तुमच्या घराजवळील असेल, गावातील असेल, नात्यातील असेल किंवा कोणत्याही एखाद्या मुलीचं लग्न असेल, तर त्या लग्नामध्ये तुम्हाला जसं जमेल तसं दान करायचं आहे. मग तुम्ही थोडेसे पैसे द्या किंवा भांडी द्या, परंतु बोलल्याप्रमाणे आपल्याला काही ना काहीतरी त्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्हाला दान करायचं आहे. यामुळे काय होणार आहे तर तुमचं जे अपत्य आहे, म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्यांच्या लग्न जमण्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या कमी होतात. त्याचप्रमाणे सुखी वैवाहिक जीवनासाठी नवरा बायकोने तुळशी विवाहानंतर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान जे आहे तर ते करायचं आहे. तसेच 2 ते 3 तुळशीपत्र जी आहेत तर ती आदल्या दिवशीच रात्री एका ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत. आणि ही तुळशीपत्रे दिवस मावळण्यापूर्वी आपल्याला फक्त तोडायची आहेत. कारण सूर्यास्तानंतर आपल्याला तुळशीची पाने तोडायची नाहीत. म्हणून दिवस मावळायच्या अगोदरच ही पाने तोडून घ्यायची आहेत. आणि एकदा का दिवस मावळला की त्यानंतर मात्र तुळशीला स्पर्श करायचा नाही. आणि ही पाने आपल्याला रात्री एका ग्लासभर पाण्यामध्ये टाकायची आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर ही जी तुळशीपत्र असणार आहेत तर ती तुम्ही एखाद्या झाडाखाली टाका आणि पाणी जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे काय होणार आहे तर घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता नष्ट होणार आहे. तसेच पती पत्नीने जोडीने तुळशीला लाल चुनरी आणि 16 शृंगाराचं साहित्य, म्हणजे काय तर जे सौभाग्यवान आहे, म्हणजे मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या, नथ, ही जी सौभाग्यवान आहे, बिंदी असेल, मेहंदीचा कोन असेल, नेलपेंटची बॉटल असेल, ज्याला आपण सौभाग्यवान म्हणतो, सौभाग्याच्या वस्तू म्हणतो, सिंदूर असेल, तर या ज्या वस्तू आहेत तर त्या तुळशीला अर्पण करायच्या आहेत. यामुळे सुद्धा बऱ्याचशा समस्या कमी होतात. तसेच बाळकृष्णांना सुद्धा अत्तर अर्पण करायचं आहे. यामुळे काय होतं तर धनधान्याची कमी जी आहे तर ती भासत नाही. त्याचप्रमाणे दररोज तुम्ही तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काय करू शकता तर तुपाचा दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ लावू शकता. त्याचप्रमाणे तुळशीला सुगंधी फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. तुळशीला कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच जी कोणी मुलगी आहे आणि तिच्या विवाहासाठी जर अडचणी येत असतील तर तिने काय करायचं, तुळशीला दररोज कुंकू अर्पण करायचं, लाल रंगाची सुगंधी फुले अर्पण करायची आणि लाल चुनरी एक दिवशी अर्पण करायची आहे. यामुळे सुद्धा विवाह लवकर होत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही एक तुळशीचं रोप जे आहे तर ते दान करा. यामुळे सुद्धा वैवाहिक समस्या कमी होतात. तुळशीला रोज चमचाभर दूध आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती सुद्धा अर्पण करायची आहे. यामुळे बऱ्यापैकी आर्थिक समस्या नष्ट होत असतात. मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी काय करायचं आहे तर लाल चुनरी ही तुळशीला अर्पण करायची आहे. मग हा उपाय मुलगा करू शकतात आणि मुलगीसुद्धा करू शकतात.
आणि तुळशी विवाहानंतर म्हणजे तुळशी विवाह करण्या अगोदर आपण जी चुनरी अर्पण करतो, तर ती त्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातून अर्पण करायची आणि तुळशी विवाहानंतर आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ही चुनरी घडी घालून ठेवायची आहे. तसेच धनप्राप्तीसाठी तुळशीच्या कुंडीमध्ये कडुनिंबाची पाने आणि काळे तीळ आपल्याला अर्पण करायचे आहेत. यामुळे आर्थिक समस्या कमी होतात. तसेच 7 हळकुंड, थोडीशी चणा डाळ, थोडेसे केशर हे तुम्हाला विष्णू मंदिरामध्ये जाऊन विष्णूंना अर्पण करायचं आहे किंवा बाळकृष्णांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही बाळकृष्णांना अर्पण करू शकता किंवा विठ्ठलांना अर्पण करू शकता. यामुळे सुद्धा आपल्या मनोकामना, आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात.